लाईव्ह करताय? एसी पण बंद करा, आवाज येतो. माझे फोन हे काय करायचं ना? तुम्ही तरी जे आडनावरून चालू केलं होतं ते संख्या 27% दिली ना, आता ते 27% दाखवले. मी थांबलोय, मला काहीच अडचण नाही. तुम्हीच घाई करू नका म्हणजे झालं. मी निवांत बसलोय. तुम्हाला एक डोस चहाचा देतो वाटल्यास, तुम्ही तसं म्हणत असेल तर. मला पण प्यायचं आहे, त्यामुळं बिलकुल 2 मिनिट नाही, 5 मिनिट थांबू, त्याची काही विषय नाही त्यामध्ये. तुम्ही मोबाईल बंद करू नका. आरक्षणाशिवाय इलेक्शन घेऊन ही भूमिका गेल्या वेळेस इलेक्शन झाले असते ना, इलेक्शन होऊन गेले नाहीत. सुरुवातीला त्यावेळी इलेक्शन डिक्लेअर केलं, त्यावेळेस आरक्षणाशिवाय इलेक्शन होऊन देणार नाही ही भूमिका घेतली ना पहिल्यापासून तुम्ही. हो, आणि त्यासाठी मागासवर्ग आयोगाचे ज्या कमतर होते त्यासाठी पाठी आयोग समर्पित आयोग नेमला. त्याच्या आडनावून दुरुस्ती होत्या त्याही करून घेतल्यामुळे ही संख्या अजूनही आम्हाला 37% असं 57%च ओबीसी आहे राज्यामध्ये, पेक्षा जास्त आहे. आढावा बैठक घेतली, त्याच्यापेक्षा काय केलं? जातवार जनगणनेचा मुद्दा नव्हता, केंद्र सरकारनं ते शब्द ठरवला आहे. जातवार जनगणनेचा मुद्दा नव्हता, अजूनही आम्हाला मान्य नाही.
खरी आकडेवारी बाहेर येत नाहीत की झाल्याशिवाय, आणि त्यासाठी जन आंदोलन उभा करतो शकतो. मंडन दिनाच्या निमित्तानं चालू करतो. ते साईडला होती. करू रोल करू येतात. सर, आज सुप्रीम कोर्टाने अखेर ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा केला आहे. 27% आरक्षणासह निवडणूक घ्याव्या असे निर्देश दिलेले निवडणूक आयोगाने. माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचं आम्ही स्वागत करतो आहोत. आणि खऱ्या अर्थानं बांटे समिती ज्यावेळेस आम्ही नेमली ती सर्वकष विचार करूनच ही समिती नेमली होती. त्याला टर्म्स ऑफ रेफरन्स देत असताना ज्या पद्धतीनं ट्रिपल टेस्ट जी सांगितली सर्वोच्च न्यायालयाने, त्यांच्या निर्देशानुसारच आम्ही त्यांना निर्देशित केलेले होते. काही गव्हर्नमेंटनी त्यावेळेस, आमच्या सरकारने त्यावेळेस आम्ही त्यांना तो सगळी माहिती दिली होती. मुळात विषय असा आहे की या समितीच्या अहवालानुसारच आज ओबीसीचं आरक्षण तसेच्या तशा शिफारसी ज्या बांटिया समितीने दिल्या त्या शिफारसी मान्य करून 27% आरक्षण देण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. त्याबरोबरच 15 दिवसाच्या आतमध्ये 2 आठवड्यामध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देशसुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिलेत. आणि साधारणतः या राज्यामध्ये 367 स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. त्या संस्थांच्या निवडणुका आता होणार आहेत. आम्ही त्याही वेळेस सांगत होतो की आम्ही समिती नेमलेली आहे आणि खरं तर आमची भूमिका ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका होऊ नये हीच आमची भूमिका सातत्यानं राहिली आहे. आमच्या पक्षाची भूमिका राहिली आहे. ओबीसी कार्यकर्ता म्हणून माझीसुद्धा भूमिका तीच राहिलेली आहे. आम्ही आक्षेप ज्यावेळेस आडनावावरून सरनेम जे होतं त्यावरून ती जात ठरवण्याचे काही निर्णय बांटिया समितीने घेतले, त्यावेळेस आत्ताचे उपमुख्यमंत्री तत्कालीन विरोधी पक्षनेते यांनी सुद्धा ती बाब लक्षात आणून दिली होती. आणि लगेच तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये आणि अजितदादांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बैठका घेतल्या, सर्व सचिवांना बोलवलं आहे आणि त्यानंतर त्यांच्या लक्षात ही बाब आणून दिली. त्यांनी आयोगाशी चर्चा करून यामध्ये काही सुधारणा करता येईल का ही चर्चा झाली. खरं तर त्यामध्ये जी त्रुटी होती ती त्रुटी कशी दूर करता येईल. आणि उद्या अनेकांची मतं अशी होती हरिभाऊ राठोडपासून की हा जो डाटा गोळा केला जात आहे हा चुकीचा आहे, परंतु राजकीय आरक्षणासाठी ट्रिपल टेस्टनुसार जे हे सगळं करायचं होतं तेच आपण केलं. आज सर्वोच्च न्यायालयात आता काही या सरकारने फार काही वेगळं केल्याचं नाही. जे वकील आम्ही नेमले होते तेच वकील नेमले. जी समिती आम्ही नेमली होती त्या समितीचा अहवाल आहे. आज सर्वोच्च न्यायालय, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाचे आभार आम्हाला मानता आले असेल ज्यावेळेस ते आम्ही 15 त्यामध्ये आमच्या विरोधात निकाल आला म्हणजे ते आम्ही मागासवर्गीय आयोगाच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसारच आम्ही पूर्वीचा अहवाल दिला होता, पण तो दोषपूर्ण सर्वोच्च न्यायालयाने ठरवला. आणि दोषपूर्ण ठरवल्यामुळे मग स्वतंत्र बांटिया समिती नेमली गेली आणि त्यानंतर हा अहवाल ठरलेल्या तारखेलाच 12 तारखेला हे सरकार गठन होण्याच्या पूर्वीच 12 तारीख ही सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस दिलेली होती. आणि त्या तारखेच्या आत सरकार बदलल्यामुळे या सरकारकडे तो अहवाल आला आणि या सरकारने अहवाल जसाच्या तसा, मला नाही वाटत की काय त्यात बदल केला, जसाच्या तसा अहवाल सर्वोच्च न्यायालयापुढे ठेवला. आणि आज सर्वोच्च न्यायालयाने तो अहवाल जसाच्या तसा मान्य केला आणि 27% आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. मला स्वागत मी नक्कीच करतो, पण हे सर्व जे आहे हे बांटिया समितीला निर्देशित केल्याप्रमाणे किंवा समिती नेमल्यानंतर त्यांना आम्ही जे काही टर्म्स आणि रेफरन्स दिले होते त्या पद्धतीनंच त्यांनी संपूर्ण काम केलं गेल्यामुळे आज खरा प्रश्न पुन्हा येतोच आहे
मला काल परवा काही आमचे विरोधक सांगत होते की उदाहरणार्थ बावनकुळे जे म्हणाले की केवळ हा अहवाल हा फक्त राजकीय आरक्षणापुरतीच आहे. आम्हालाही आनंद आहे, आम्ही राजकीय आरक्षणापुरतीच अहवाल नेमलेला आहे. पण याचा वापर करून उद्या कोणी जर ओबीसीवर अन्याय करायचा प्रयत्न केला तर मात्र बावनकुळे जबाबदार राहतील, हे माझा स्पष्टपणे आरोप आहे. कारण त्यांनी त्या म्हटलं आहे की उद्या याच्या आड आमचं कोणावरही सरकारवर आरोप नव्हता. मी काही कोणत्या या आलेल्या विद्यमान सरकारवर आरोप केला नव्हता. आमची मागणी एवढीच होती की भांटिया समितीने जो अहवाल दिलेला आहे तो 37% लोकसंख्या, 37 ते 38%, 40%च्या आत लोकसंख्या दाखवली. ती ओबीसीची लोकसंख्या ही या राज्यामध्ये किमान 54% आहे. मागासवर्गीय समाज आहे आणि या समाजाची लोकसंख्या इतर समाजाची वाढते आहे, एसटीची वाढते, एसटीची वाढते आहे तो सेन्ससमध्ये, तर यांची कमी कशी होईल हाच आमचा आक्षेप होता. आणि त्यामुळं आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि शिंदे साहेबांना मी विनंती केली की ह्याचा अहवालाचा वापर केवळ राजकीय आरक्षणासाठीच झाला पाहिजे. परंतु या अहवालाचा आधार घेऊन 37% लोकसंख्या दाखवून उद्या जर राजकीय आणि शैक्षणिक आरक्षणावर गदा आली तर मात्र यासाठी स्वतंत्र जातनिहाय जनगणना करावीच लागेल आणि तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल आणि खरी ओबीसीची आकडेवारी लोकांच्या पुढे आली तर ओबीसीवर अन्याय होणार नाही. काही संघटना आता मागणी करत आहेत की 37% असल्यामुळे यांना 18%च आरक्षण द्या, 20%च आरक्षण द्या, ही मागणी सुरू झालेली आहे. म्हणून आम्ही त्यावेळेस म्हणालो होतो. पण बावनकुळेजींनी सांगितलं की त्यावेळेस वडिट्टीवर झोपले होते. आम्ही त्यांच्यावर कधी आरोपच केला नाही, पण आमच्या झोपा काढल्यात. ठीक आहे, त्यांना बोलायचं, आता लोकशाहीमध्ये कोणाला काय बोलायचा तो अधिकार आहे. मला आणि भुजबळ साहेबांना सांगितलं, आम्ही त्याच्यावर एवढीच आमची भूमिका होती. आज आम्हीच केलेल्या कामाला त्यांनी स्वीकृती दिली. फार काही नवीन काम या सरकारकडून झाल्याचं काही लक्षात नाही. जे वकील नेमले होते त्याच वकिलांनी आर्ग्युमेंट केला आहे. आम्हीच नेमलेल्या समितीचा अहवाल स्वीकृत झालेला आहे. बरं, हे सगळं फक्त न्यायालयांचा निर्णय त्या समितीच्या माध्यमातूनच ती जसं तसं मान्य केलेला आहे. म्हणून यामध्ये नक्कीच आम्ही केलेलं काम होतं. आमच्या सरकारच्या तत्कालीन सरकारने आम्ही या शिफारशी केल्या होत्या. आम्ही जी समिती नेमली होती त्याला हे यश मिळालं आहे. खरं तर यश हे मागच्या सरकारने समिती नेमून जो अहवाल ठरलेल्या वेळेमध्ये 12 तारखेच्या आत देण्याचं मान्य करून घेतलं होतं, त्यामुळेच आज हे यश मिळालं आहे. या सगळ्यांचा मी भाटिया समितीचेही आभार मानतो की त्यांनी वेळेत तो अहवाल दिला आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो की सर्वोच्च न्यायालयामुळेच आज ओबीसीचं आरक्षण हे महाराष्ट्रातील ओबीसींना लागू झालेलं आहे आणि ओबीसी आरक्षणासह या निवडणुका होत आहेत याचा नक्कीच आम्हाला आनंद आहे. पण मी पुन्हा आत्ताच्या विद्यमान सरकारला एवढंच पुन्हा माझी विनंती असणार आहे की काहीही करा, पण याचा फायदा घेऊन, या अहवालाचा फायदा घेऊन काही उपद्रवी जर आमच्या एकूण आरक्षणावर गदा आणण्याचा प्रयत्न करतील, तो कमी करण्याचा प्रयत्न करतील, तर मात्र आपल्याला ओबीसीला न्याय देण्यासाठी आपली भूमिका ही कठोर असली पाहिजे आणि ती भूमिका आपण स्वीकारली पाहिजे. आणि त्याही पलीकडे जाऊन ही जे 37% सांगितली ही भाटिया समितीच्या अहवालात दाखवलेली ही सॅम्पल पद्धतीनं महाराष्ट्रातसुद्धा या 382 जाती, 388 जाती ज्या आहेत त्या सर्व जातीचा विचार करता गरीबातला गरीब माणसाला त्या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी हे आपण करावं अशी सुद्धा अपेक्षा आणि विनंती या सरकारला आमची असणार आहे. मी पुन्हा नव्यानं एवढंच, आता एक जागा 0 मिळणार आहे त्या ठिकाणी मात्र ओबीसीला न्याय देण्यासाठी आम्ही आमची भूमिका ठरवली पाहिजे आणि तिथे किमान लोकसंख्येच्या आधारावर देऊ शकलो नाही तरी पण त्या ठिकाणी जेवढ्या जागा आपण अधिकाधिक ओपनच्या ठिकाणी ओबीसीला देऊ शकतो त्या जागा तिथे देऊन ओबीसीचा हक्क आणि त्यांचा सन्मान तिथे राखला गेला पाहिजे. ज्या जिल्ह्यामध्ये कमी झाला आहे, उदाहरणार्थ मी सांगितलं की पालघरमध्ये कमी झाला आहे, गड कमी झाला आहे, नंदुरबारमध्ये फार कमी जागा शिल्लक राहणार आहेत, धुळ्यामध्ये कमी होणार आहेत फार ओबीसीचं आरक्षण. एकूण SC STच्या लोकसंख्या गृहीत धरून आम्हाला 27% आरक्षण मिळणे तिथे कठीण आहे. अशा ठिकाणी मात्र सर्वच पक्षांनी त्या ठिकाणी ओबीसीवर अन्याय होणार नाही एवढ्या ओबीसीच्या सोडवता आला असता, पण तो सोडवला गेला नाही. शेवट या सरकारवर जबाबदारी सरकार आलं. कोरोनासारख्या अत्यंत विनाशकारी जीवाणूमुळे या आपल्या सगळ्यांना माहीत आहे की जग थांबलेलं होतं.
आणि 1.5 वर्ष साधारणतः 1 वर्ष 8 महिने या सगळ्या कोरोनाच्या संकटामध्ये गेलेत. कुठलीच हालचाल या देशामध्ये नव्हती. आणि अशा स्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही आयोग नेमला, आयोगाला एक मर्यादा आल्या होत्या आणि त्यानंतर त्या आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमाणे 15 दिवसामध्ये धावपळ करून तो अहवाल काही प्रमाणात तयार केला, पण तो ट्रिपल टेस्टला धरून नाही असं म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नाकारला होता. शासन म्हणून कुठलंही शासन असेल, सगळ्यांनाच वोट बँकेची चिंता असते. त्यामुळं कोणतंही सरकार असेल त्याला ओबीसीला वगळून, ओबीसीवर अन्याय करून राज्य चालवता येणार नाही. राज्य सरकार चालवू शकत नाही किंवा ते पक्षही चालवू शकत नाही. कारण ओबीसी समूह हा सर्वात मोठा समूह आहे आणि फार मोठ्या जाती यामध्ये आहेत. हा समाज ज्या बाजूला राहील त्या बाजूला सत्तेची फांदी झुकली जाते. आणि अशा वेळेस कोणी काही म्हणत असतील तरी प्रत्येकाने आपापला वाटा उचललेला आहे. आज आनंद झाला आहे की श्रेयवादाची भूमिका इथे नाही. आम्ही श्रेय घेण्याचा विषय नाही आणि कोणीही श्रेय घेण्याचा विषय करू नये. याचं श्रेय बांटिया समिती आणि सर्वोच्च न्यायालय आहे आणि त्यांच्यामुळेच आज हे आरक्षण टिकलेलं आहे. आमच्याही काळामध्ये वारंवार बैठका होत होत्या. आम्ही 10 बैठका, त्यावेळेस 7-8 बैठका मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये, मंत्रिमंडळांच्या अनेक मंत्र्यांच्या, वरिष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये या आरक्षणासंदर्भात झालेल्या आहेत. याच्यावर खूप विचारमंथन झालं, पण आम्ही त्यामध्ये प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आज हे यश जे प्राप्त झालेलं आहे ते यश नक्कीच ओबीसीच्या समाजाला, ओबीसी समूहाला हे सुखावणार आहे, आनंद देणार आहे की ओबीसीला हक्काच्या या लढाईमध्ये यश आलेलं आहे. अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे या संदर्भात अनेक संघटनांनी काढलेत. त्याला आम्हालाही काही ठिकाणी बोलवलं गेलं. आम्ही पण आमची भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि जनतेचा रेटा हा सगळ्यात महत्त्वाचा असतो. जनतेची आग्रही भूमिका, जनतेचा आंदोलनात्मक भूमिका आणि या माध्यमातून मोर्चा आणि मेळाव्यातून सातत्यानं समोर आली. त्यामुळे सरकार कोणाचंही असलं तरी त्याला ते झपाट्यानं पाऊल टाकावं लागलं आणि त्याला यश आज इथे मिळतो आहे. याचा नक्की आनंद आहे. मी सर्वोच्च न्यायालयाचे पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो आणि बांटिया समितीने केलेल्या शिफारशी काही प्रमाणात लोकसंख्या कमी दाखवली का असेना, परंतु तो स्वीकारला गेला आणि त्यातून ओबीसीला 27% आरक्षण मिळतो आहे. याचा नक्कीच आम्हा सर्वांना आनंद आहे. धन्यवाद. पण बावनकुळे असं म्हणणं आहे की जो अहवाल आहे तो या सरकारने स्वीकारला आहे, आधीच्या सरकारने स्वीकारला नसता आणि त्यामुळेच ओबीसी गेल्या 2 वर्षापासून अडचणीत आला होता. नाही, बावनकुळे कशाच्या आधारावर म्हणतायत ते मला माहीत नाही. तर्कहीन आधारावर बावनकुळेंचं म्हणणं असेल तर मला त्याला उत्तर देता येणार नाही. पण तर्काच्या आधारावर हा अहवालच जो झाला होता बांटिया समितीचा, तो अहवालच आमच्याकडे आलेला नव्हता. तर आम्ही स्वीकारण्याचा आणि नाकारण्याचा प्रश्न नाही. जे सरकार हे यांचं आत्ता सरकार आलं नसतं तर तो आमच्याकडेच आला असता आणि आम्हाला 12 तारखेच्या आतमध्ये आम्हाला तिकडे जाणं आवश्यक होतं. आम्ही सुद्धा वारंवार राज्य निवडणूक आयोगाला विनंती केली की तुम्ही ह्या निवडणुका पुढे ढकला आणि त्याला काही प्रमाणात यशही आलं. त्या निवडणुका त्यावेळेस पुढे ढकलल्या गेल्या. आत्ताच्या सरकारने जी मागणी केली ती मागणी आमची सुद्धा होती आणि त्याला यश मिळालं. आता ते तर्कहीन जर कोणी काही त्याला बोलत असतील तर त्याला मला उत्तर नाही. पण एक नक्की की आम्ही बांटिया समितीच नेमली. आम्ही जे वकील उभे झालेत आर्ग्युमेंटला ते आम्ही नेमलेलेच झालेत. यात नवीन काय झालं मला काही याचं उत्तर नाही. सगळं करून 1 ऑगस्टला ठेवलेली आहे आणि दोनही पक्षाला कुठलीही कारवाई करायसाठी त्याला निर्बंध घातलेले आहेत. जैसे ते स्थिती आत्ताची ठेवावी हेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालातून आता स्पष्ट झालेलं आहे. आणि 1 तारीखच्या आतमध्ये म्हणजे जवळपास मला वाटतं की 27 की 28 तारखेला भाष्य करण्याची मला वाटते गरज नाही. कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर, त्याच्या प्रतीक्षेवर किंवा त्यांच्या कमेंट्सवर बोलण्याचा अधिकार आम्हाला नाही. येस, थँक्यू.